काही बाया आहेत ना अशा असतात, लेकांनी लव्ह मॅरेज केलेलं त्यांना सहन होत नाही. पोरगी दिसायला सुंदर आहे, हां, पण गरिबाची आहे ना, यांना घबाड नसतं मिळालेलं ना त्यांच्याकडून. हां, तर त्या गोष्टीचा राग की याने त्याच्या मनानं लग्न केलं तर ह्यांचं लग्न टिकून द्यायचं नाही, बस त्यांनी ठरवलेलं असतो, तिनं तिच्या लेकीनं मिळून ठरवलेलं असतं. हर एक प्रकारे ती सासू ना सुनेला त्रास देते, हर एक प्रकारे. तिला 2-2 वाजेपर्यंत जेवायला देणार नाही. सकाळी उठली ना कामाला अजून पावली का विषयच नाही बा तिचा इकडं तोंड काढायचा. स्वयंपाक कर, धुणं धू, भांडी घास, फरशा पूस, तुझं लेकरू बी तूच सांभाळ, घरातलं काम बी तूच कर, आम्हाला खायला प्यायला पण तूच घाल. जोपर्यंत तिचा नवरा आहे ना घरात, म्हणजे त्या मुलीचा नवरा म्हणजे तिचा लेक, तोपर्यंत ती तिच्याशी खूप गोड बोलत. पण तो काय एकदा कामावर सटकला का मग हिचे नाटकं सुरू होता. मग ही काय करते, जोपर्यंत तिचा नवरा आहे ना घरामध्ये म्हणजे तिचा सासरा, तर नवऱ्यासमोर आहे ना गरम गरम 2 चपात्या करल, त्याला वाढण खायला. पण तो एकदा कामावर गेला की ही ना झोपून घेईल नाहीतर कल्टी मार. आठवड्याला आहे ना तिची लेक आठवड्याला येऊन बसेल घरामध्ये, मग त्यांना करून चांगलं चांगलं खायला घालून. मग त्यावेळेस आहे ना सून त्यांना नको असते. ज्यावेळेस ती लेकींना करून खायला घालते ना तेव्हा सून आहे ना तिला नकोच असते. सुनेला समजा अडचण आली, 4 दिवस अडचण आली ना, तर अशा वेळेला आहे ना आमच्या घरात चालत नाही असं म्हणून त्या सुनेला तिच्या माहेरी काढून दिलं जातं 4-4 दिवस. जेव्हा ती तिकडून 4 दिवसानंतर येते तेव्हा तिला पुन्हा पहिल्यासारखं कामाला झुंपलं जातं. मी म्हणते ह्या बायकांना, ह्यांच्या पोटी पण 2-2 पुरी आहेत, त्यांना पण आहेत ना. मग ह्या बायकांना जरा पण लाज कशी वाटत नाही? अशा निर्लज्ज कशा आहेत ह्या? एखाद्या गरिबाच्या मुलीशी इतकं घाणेरडेपणे कसे वागू शकते एखादी बाई? ती पण बाईच आहे ना. आज तिच्या लेकी असतील सुखामध्ये, पण तिच्या पोटी ज्या पैदा झाल्यात त्यांचं काय?